समील बाब आम्ही पळयता आतां एसेंब्ली येवपाचें आहा आनी हे एसेंब्लीन बीजेपीन म्हणलेलें आहा की ते एंटी कन्वर्जन बील गव्हर्मेंट हाडपाचो आहा. तुमी कशें कितें पळयता बिलाच्या बाबतींत? तुम्ही बीजेपीचे राजकारण तर पळयत, इफ यू गो टू द हिस्ट्री ऑफ बीजेपीज पॉलिटिक्स, इट इज ऑलवेज डिवायड अँड रूल. म्हणजे धर्मा भितर फूट, जाती भितर फूट, हेंच तेंचें राजकारण. आणि म्हणूनच म्हाका दिसता आज ते नवीन कायदो एंटी कन्वर्शन लॉ हाडपाचो ते प्रयत्न करता, जो ऑलरेडी कायदो म्हाका दिसता गोंयान आसा. आणि तुम्ही जर हिस्ट्री पळयत गोंयची, आमी केन्नाच फोर्सफूल कन्वर्शन इन एनी रिलिजियस हितून आमी केन्ना आयकोना गोंयान तरी. आमी आतां इतकी वर्सांनी गोंयान पळयता की फोर्सफूल रिलिजियस कन्वर्शन हें केन्ना जावं ना आनी आयकूंकूय येवना केन्ना. आतां एक गोष्ट आमी विचार करपाक जाय की हेज्या फाटल्यांतलो हेतू कितें ह्या बीजेपी सरकाराचो, वॉट इज द रिजन, तांच्या फाटल्यान एक षडयंत्र कितें की म्हाका दिसता की हो पर्टिक्युलर कम्युनिटीक प्रोटेक्शन दिवपा खातीर हो कायदो हाडूना तेंच्यांनी. हो तेंच्यांनी आपली राजकीय पोळी म्हणजे आपल्याक पॉलिटिकल बेनिफीट कशा पद्दतीन जावं शकता ह्या खातीर म्हाका दिसता हो आतां कायदो हाडला तेंच्यांनी, जेन्ना एसेंब्ली इलेक्शन इज ड्यू अनदर इन 6 months. आणि तेजें कारण म्हाका दिसता अशें दिसता की जे बीजेपी सरकार हो कंप्लीट फेलियर ऑन वेरियस इश्यूज. म्हणजे तुम्ही जर आज 39A 17(2) गोंयचें अस्तित्व ह्या बीजेपी सरकारान काबार केल्लें आसा, अनएम्प्लॉयमेंट वाडलेलें आसा, कॅश फॉर जॉब स्कॅम आसा, मागीर ड्रग्स गांवा गांवांनी पावल्ले आसा, फेलियर ऑफ दीस होम मिनिस्ट्री, कॅझिनोचो विशय आहा, मांडवी पोल्युशन आहा, म्हणजे हे म्हारगाय आसा मोठ्या प्रमाणात. हे सगळे विशयांच्यान लोकांचें मन डायवर्ट करप आणि खंय तरी लोकां मदीं एक कम्युनल हार्मनी डिस्टर्ब करपाचो हो बीजेपीचो प्रयत्न. हांव ह्या बीजेपी सरकाराक सांगपाक सोदता की आमचे एन्सेस्टर, आमचे पूर्वज हांच्यांनी एक गोंय ज्या वेळार राखलें त्या वेळार कम्युनल हार्मनी मेंटेन केल्ली आणि अजुनूय ती आसा. त्या खातीर गोंय हें जगप्रसिद्ध स्टेट, वन ऑफ द स्टेट विच इज म्हणजे पीसफूल स्टेट विच हॅज गॉट अ कम्युनल हार्मनी. आमी कॅथलीक, हिंदू, मुस्लीम एकसरान रावता. आणि खंय तरी म्हाका दिसता बीजेपीचे तुमी पॉलिटिक्स पळयत जाल्यार तेंच्यांनी सदीत धर्माचें राजकारण, जातीचें राजकारण, देवाच्या नांवार आपली राजकीय पोळी वारंवार भाजत गेल्ली आसा. ते म्हणजे आपल्या राजकीय फायद्या खातीर हेंच्यांनी सगळ्या गोश्टींचो वापर केल्लो आसा. आनी तितूंतलो हो तेंचो आनी एक प्रयोग की इलेक्शनाच्या तोंडार हें बील हाडटा, हो तेंचो आनी एक प्रयोग. कारण ऑलरेडी जो कायदो ऑलरेडी एक्झिस्टींग आसा आसतना हो कायदो हाडप कित्याक? सो खंय तरी लोकां मदीं मतभेद निर्माण करप आणि तांकां खबर आसा की तेंचे एक्सपायरी डेट जी लागीं पावल्ली आसा, तेंचो सरकार हो घरा वचपाच्या मार्गार आसा. सो खंय तरी एक वेगळो विशय हाडप आनी लोकां मदीं एक मतभेद निर्माण करून आपली राजकीय कशी पोळी भाजप, हें म्हाका दिसता तेंचो मूळ उद्देश आसा. समील बाबा आतां कितें आहा, थोडे जाण कितें म्हणटा, समज तर तुमी म्हणलें पळय कन्वर्जनां तर जाता, फोर्स कन्वर्जनां जाता अशें तरी गोंयांत आयकोंक येवना. समज एंटी कन्वर्जन बील हाडलें जाल्यार कितें प्रॉब्लेम आहा? सी मुद्दो कसो आहा, ऑलरेडी एंटी कन्वर्शन कायदो आसा, ना अशी ना, ऑलरेडी कायदो आसा. सो नवीन कायदो हाडपाची गरज कसली आसा? नवीन कायद्या प्रमाणे फोर्सफूल कन्वर्शनान अशेंय जावं शकता की फोर्सफूल जेन्ना तूं कोणाक कन्वर्शन करता तो कंप्लेन करूं शकता, पण आज पर्यंत कोणी कंप्लेन केल्या फोर्सफूल कन्वर्शन जाल्लेले आमचे कडेन इन्सिडन्स ना, आमचे कडेन डेटा आसा. तुमी म्हणटा की ते टार्गेट करपाक स्पेसिफिकली कोणाक टार्गेट 100% न्ही, 100% हे स्पेसिफिकली पर्टिक्युलर थोड्या कम्युनिटींक, थोड्या रिलिजनाक टार्गेट करपाक हे एंटी कन्वर्शन बील अशेंच दिसता, चित्र अशें दिसता. कारण जेन्ना आमी एक्सरान रावता, जेन्ना ऑलरेडी बील आसा आनी फोर्सफूल कन्वर्शन आमच्या नजरेक तरी केन्ना गोंयांत येवना. कारण फोर्सफूल कन्वर्शन म्हणजे कितें, खंय तरी कंप्लेन जातली, ती केन्ना आमच्या नजरेक येवना. जाल्यार अशा ह्या वेळार हे बील हाडपाचें कारण कितें? बीजेपीक ते खरेंच गोंय साल्वार करपाचें आसा जाल्यार तेंच्यांनी जे मास लँड कन्वर्शन आहा तें प्रोटेक्ट करपाक एंटी कन्वर्शन लँड कन्वर्शन बील हाडचें. म्हणजे लँड प्रोटेक्ट करपाक बील हाडचें, तें कित्याक हाडूना ते? म्हणजे हेजो म्हणजे तुमी म्हणटा कितें गरज कितें आहा पळय तें हाडप ना. एक्झॅक्टली आज तुमी पळयता, आमी पळयता की होम मिनिस्ट्री ही कंप्लीट फेलियर जाल्ली आसा. ड्रग्स वाड्या वाड्यार गांवा गांवांनी पावल्ले आसा. जॉब्स फॉर स्कॅम हे मोठे गाजले, खंय कोणाक कितें जालो विशय, सोंपलो विशय. म्हणजे बीजेपी हो विशय सोंपोवपाचो प्रयत्न करता. म्हणजे खरी जी गोष्ट जायी, जें आमी साल्वार करपाक जाय तें बीजेपी हाडिना. आनी हेज्या फाटलो हेतू हो एकमेव, बीजेपीचो
एंटी कन्वर्शन बील हाडपाचो एकमेव राजकीय हेतू की आपल्याक राजकीय पोळी भाजपाचो आनी तेजो आपल्याक पॉलिटिकल बेनिफीट जावपाचो होच तेंचो हेतू आसा. त्या खातीर आमी सदींच म्हणटा की आमचो गोंयान जे पिसफूल वातावरण आसा ते मेंटेन करप, कम्युनल हार्मनी मेंटेन करप ही आमची प्रायोरिटी आनी ते गोंयकार करतले. आता असेंब्ली येता तर ह्या फाटभुंयेचेर तुमचो पक्ष आहा तो कितले पासून हें करतले, ओपोज करतले म्हणजे हें बील? सी आमच्या काँग्रेस पक्षाची भुमिका आमच्या तिनूय आमदारांनी मांडलेली आसा. आमची भुमिका स्पश्ट आसा की गोंयान जे कितें सद्या चल्लां तें थांबतलें जाल्यार खूब नवे कायदे हाडपाची गरज आसा. तातूंत लँड जे कन्वर्शन मोठ्या प्रमाणात जाता तें थांबोवपाक नवो कायदो हाडपाची गरज आसा. गोंयची वेवस्था म्हणजे एक आमी म्हणटा की गोंयान जे सद्या चल्लां तें थांबोवपाक वेगळे वेगळे कायदे हाडपाची गरज आसा. पूण म्हाका दिसता हो कायदो हाडून गोंया मदीं आमचे मदीं एक मतभेद निर्माण करपाचो हो बीजेपीन प्रयत्न केल्लो आसा आनी पक्षाची आमची भुमिका ठाम आसा तेजी.